श्रावणातला प्रत्येक सोमवार म्हणजे शिवाच्या भक्तीत रमण्याची संधी. उपवास, पूजा आणि भक्ती श्रावण सोमवार आपल्याला शिकवतो संयम आणि श्रद्धा. शिवाच्या नामस्मरणाने प्रत्येक अडचण दूर होते, फक्त श्रद्धा हवी. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे श्रावणातील दुसरा सोमवार आणि पुत्रदा एकादशी देखील आजच्या दिवशी आलेली आहे. त्यामुळे आजच्या दिवसाच्या सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं श्रावणातील दुसऱ्या सोमवारचं रुटीन शेअर करणार आहे. पूजाविधी, गोकर्णाच्या झाडाखाली महादेवांची केलेली पूजा, बेलाचं झाड घरामध्ये कुठे लावावं याविषयीची माहिती आणि उपवासाची स्मूदी ही रेसिपी देखील तुम्हाला बघायला नक्की आवडेल. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे. आज थोडंसं पूजा करायला उशीर झाला, कारण आज एकादशी देखील आहे आणि नेहमीप्रमाणे एकादशीला मी देवांना साफ करत असते. त्यामुळे म्हटलं मुलांचं आधी आवरून घेऊयात आणि नंतर मग आपली निवांत पूजा करूयात. पण सगळ्यात आधी मी दारासमोर रांगोळी काढून घेतली. आज खूप दिवसानंतर मी तुमच्यासोबत रांगोळी शेअर करत आहे. रांगोळी मला खूप छान प्रकारे जमते आणि मला ना सध्या कोलम रांगोळी काढायला खूप आवडतं. म्हणून म्हटलं चला ही रांगोळी पण तुमच्यासोबत शेअर करूयात. इतकी सुंदर दिसते ना दारासमोर, म्हणजे तुम्ही जेवढं कलर भरून वगैरे रांगोळी काढता, त्यापेक्षाही मला ह्या कोलम रांगोळीचे प्रकार इतके आवडतात. रेखाटल्यानंतर दिसणारं जे सुंदर असं चित्र असतं ना दारासमोरचं, ते खूप मोहून जातं असं मला वाटतं. तुम्हाला कशी वाटली ही साधी सोपी रांगोळी आहे, पण तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर असो, आज ना दुसरा श्रावण सोमवार आणि पुत्रदा एकादशी एकाच दिवशी आलेली आहे. श्रावण महिन्यातली पुत्रदा एकादशी ही खूप पवित्र मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा, आराधना केली जाते. संतान प्राप्तीसाठी आणि मुलांच्या सुख समृद्धीसाठी अनेक जण या दिवशी उपवास करतात आणि व्रत पाळतात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केलं जातं. विष्णूंची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून विष्णूंना तुळशीपत्र, फुलं अर्पण केली जातात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करणं खूप शुभ मानलं जातं. खरं तर पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळा येते. एकदा ती पौष महिन्यामध्ये येते, एकदा ती श्रावण महिन्यामध्ये येते. पण श्रावणात आलेली पुत्रदा एकादशी खूप शुभ मानली जाते आणि त्यातल्या त्यात दुसऱ्या श्रावण सोमवारी यंदा ही एकादशी आल्याने या दिवसाचं महत्त्व अनन्यपटीने वाढलं आहे. या दिवशी महादेवांच्या सेवेसोबत, उपासनेसोबत भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा, उपासना देखील करता आली. तुमच्यापैकी कोण कोण एकादशीचं व्रत करतं मला कमेंट करून नक्की सांगा. कारण जी व्यक्ती महिन्याला येणाऱ्या एकादशीचं व्रत करते ना, त्याची अनेक पापांमधून मुक्तता होत असते अशी मान्यता आहे. त्याचबरोबर दुसरं सायंटिफिक रिझन सांगायचं झालं तर बघा, आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये सगळ्या प्रकारचे आजार असतात. जसं मला मागे नागिन हा आजार झाला होता, त्याचप्रकारे कॅन्सर हा आजार देखील आपल्या प्रत्येकाच्या शरीरात असतो. पण तो केव्हा वर येतो? जेव्हा आपण शरीराबाबतीतचे नियम जे आहेत ते पाळले नाही, तर तो वर येत असतो. तर आता कॅन्सर का होतो? तर पूर्वीच्या काळामध्ये नित्यनियमाने लोक काय करायचे, की एकादशीचं व्रत करायचे आणि एकादशीच्या व्रताच्या दिवशी फार ते खायचे नाही, दिवसभर पाण्यावरती राहायचे आणि संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी थोडासा हलका फलाहार ते करायचे. त्यामुळे कॅन्सरच्या ज्या पेशी असतात ना, ज्या अन्न दिल्यामुळे त्या अन्नावरती त्या जगत असतात, त्यांना अन्न न मिळाल्यामुळे त्या मरायच्या. म्हणून 15 दिवसाला आलेल्या एकादशीमुळे शरीरात तयार झालेल्या कॅन्सरच्या पेशी आपोआप मरून जायच्या, म्हणून त्यांना कॅन्सर व्हायचा नाही. हे त्यामागचं सायंटिफिक रिझन आहे. पण आत्ताच्या काळात काय झालं आहे, फास्ट फूड असेल किंवा बाहेरचं अन्न आपण जास्त खातो. उपवास करण्याची कोणाची क्षमता नाही राहिली पूर्वीसारखी, म्हणून प्रत्येकाच्या शरीरामध्ये आता कॅन्सर जो आहे तो तयार होतो आहे. म्हणून एकादशीचं व्रत जे आहे ते प्रत्येकाने आवर्जून केलं पाहिजे. नाही शक्य झालं तर आपले जे श्रावणातले सोमवारचे उपवास आहेत किंवा चातुर्मासात येणारी व्रतवैकल्य आहेत, त्यामागे हे शरीरातली जी रोगराई आहे ती या व्रतांमुळे, वैकल्यांमुळे दूर होते आणि आपण निरोगी राहतो. उपवासामुळे नुकसान तर काहीच होत नाही, पण आपल्या शरीरातली जे टॉक्झिक घटक आहेत ना, ते बाहेर पडण्यासाठी देखील मदत होते. तर असो, आज एकादशी आहे, तर एकादशीच्या दिवशी मी देवांना साफ करत असते. कारण बघा, असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी देवांचं व्रत असतं. त्यामुळे जर तुम्ही एकादशीला देवांना साफ केलं तर त्यांना उपवास घडत नाही. त्याचबरोबर श्रावणातील दुसऱ्या सोमवारची माझी पूजा झालेली आहे. बेलाचं झाड मी आणलेलं आहे. त्यातलं एकच बेलपत्र मी काल तोडलं होतं, कारण झाड खूप छोटंसं आहे. सोमवारी बेलपत्र तोडू नयेत म्हणून तोडलेलं नाही. एकच बेलपत्र मी अर्पण केलं. शिवामूठ आजची होती तिळाची, ती शिवामूठ अर्पण केलेली आहे. आणि आता मी आरती करून घेणार आहे, कापूर आरती. कारण महादेवांची आरती करत असताना
कापूर प्रज्वलित करूनच आरती केली जाते, कारण कर्पूर गौरम करुणावतारम असं महादेवांना म्हटलं जातं. म्हणून कर्पूर आरती करावी महादेवांची. आणि रोज न मी 3 आरत्या करते, पण आज मी 5 आरत्या केलेल्या आहेत. आणि त्यानंतर मी काल जे गोकर्णाचा वेल लावला होता ना, म्हणजे अशी टोपियारी तयार केली आहे गोकर्णाच्या रूपाची. त्यामध्ये मी महादेवाची पिंड ठेवलेली आहे. एरवी काय करायची, मी तुळशीसमोर ठेवायची महादेवाची पिंड. तर महादेवांवरती पाणी अर्पण केल्यानंतर ते पाणी सगळं कोणाच्याही पायाखाली यायचं. त्यामुळे मी त्याला कुंडीत ठेवलं होतं. तर आता या कुंडीमध्ये मी गोकर्णाचं वेल लावलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता तो वेल मोठा होईल आणि त्याला येणारी फुलं जी आहेत ती महादेवांवरती पडत राहतील. गोकर्णाचं रोप किंवा फूल जे आहे ते महादेवांना खूप प्रिय आहे. सुख समृद्धीचं रोप मानलं जातं. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हे रोप ठेवणं अतिशय लाभदायी मानलं जातं. म्हणून म्हटलं चला, हे हा जो वेल आहे आपण दारासमोरच लावूया आणि यामध्ये महादेवाची पिंड देखील ठेवूयात. तर आता मी सगळी इथल्या महादेवांची देखील पूजा करून घेते. बघा, प्रत्येक भागातली पद्धत ही वेगवेगळी असते. आमच्या भागातनं तुळशीसमोर महादेवाची पिंड ठेवण्याची पद्धत आहे. खूप जण म्हणतात तुळशीसमोर ठेवू नयेत, पण पूर्वीपासूनच तुळशीमध्ये नाही, पण तुळशीच्या समोर महादेवाचं शिवलिंग आणि नंदी ठेवण्याची पद्धत आहे. तुमच्या भागात अशी पद्धत आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा, कारण यामुळे कुठल्याही प्रकारची नकारात्मकता घरामध्ये येत नाही. तुळशी वृंदावन जिथे आहे ना, तिथे हे शिवलिंग जे आहे ते ठेवलं जातं. आणि खूप जणांच्या घरामध्ये कसं असतं की तुळशीमध्ये शालिग्राम ठेवले जातात. तर आमच्याकडे तशी पद्धत नाही आहे, पण महादेव मात्र आमच्याकडे ठेवले जातात. पण मी काय केलं की तुळशीसमोर न ठेवता कुंडीत ठेवले, कारण बघा तुम्ही, पाणी अर्पण केलं, दूध अर्पण केलं, अभिषेक केला तरी ते सगळं पाणी झाडाला मिळतं आणि खाली येत नाही, पायाखाली जात नाही. यामुळे शिवलिंगाचा अवमान पण होत नाही. म्हणून मग अशी मी आयडिया लावलेली आहे. म्हणजे बऱ्याचशा रीलमध्ये पण मी बघितलं की खूप छान अशी टोपियारी तयार करून वरती घंटा वगैरे लावलेली किंवा अभिषेक पात्र त्यामध्ये म्हणजे गळती ठेवलेली, त्यातून पाणी खाली महादेवांवरती पडत राहतं. तर म्हटलं चला आपणही तसं करूयात. तर मी केलेलं आहे बघा. असं जसं जसं झाड वाढेल ना, ते इतकं सुंदर दिसायला लागेल. मी नक्कीच येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर करतच राहील. तर इथे पण मी शिवामूठ अर्पण केले. शिवामूठ अर्पण करताना ती 3 वेळा अर्पण करावी, ती ओली करून अर्पण केली जाते. आता तीळ इथे मी ओले केलेले आहेत. शिवमूठ अर्पण करताना अंगठा वर ठेवावा. शिवा शिवा महादेवा, माझी मूठ ईश्वरा देवा, म्हणजे माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण कर रे देवा, असा साधा मंत्र म्हटला तरी चालतो. शिवामूठ कधी 1 वेळा नाही तर 3 वेळा अर्पण केली जाते. मागच्या सोमवारच्या व्हिडिओमध्ये पण मी शेअर केलं होतं. पण ज्या नवीन आहेत, ज्या पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघतात, त्यांच्यासोबत पुन्हा एकदा शेअर करते. आणि फुलं अर्पण केलेली आहेत आणि बेलपत्र अर्पण केले काल, जे मी तोडून ठेवले होते. त्यानंतर धूप दीप ओवाळून महादेवांना ओवाळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने साधी सोपी माझी इथे महादेवांची पूजा झालेली आहे. कशी वाटली आजची पूजा आणि कशी वाटली ही आयडिया मला कमेंट करून नक्की सांगा. कारण महादेव अशा पद्धतीने ठेवल्यामुळे इतकं छान वाटत होतं ना, मला तर खूप आवडलं. आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल हे मी बेलाचं झाड घेतलं होतं, तर ते मला लावायचं आहे आता. तर ते कोणत्या दिशेला लावावं याविषयीची पण माहिती शेअर खरं करते. तर श्रावण महिन्यामध्ये हे झाड लावण्याचं कारण म्हणजे हा महिना भगवान शंकरांना प्रिय असल्याने तो महादेवांना समर्पित असतो. या काळामध्ये महादेवांची पूजा आणि व्रत आपण करत असतो. तसंच महादेवांच्या पूजेमध्ये बेलपत्राला खूप जास्त महत्त्व आहे. बेलपत्राशिवाय महादेवांची पूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे खूप जण घरामध्ये बेलाचे झाड लावतात, पण वास्तुशास्त्रानुसार बेलाचे झाड घरात लावताना योग्य दिशेला लावणं खूप महत्त्वाचं आहे, तरच आपल्याला त्याचे फायदे मिळतात. तर पौराणिक कथेनुसार बेलपत्र भगवान शंकरांना खूप आवडते. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या घरामध्ये बेलपत्राचे झाड योग्य दिशेला लावले, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील दुःख, अडचणी, पीडांपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते असे मानले जाते. तसेच भोलेबाबांची कृपा तुमच्यावरती राहते आणि तुम्हाला खूप धनलाभ होतो असं देखील म्हणतात. तर वास्तुशास्त्र सांगतं की बेलपत्राचे झाड घरामध्ये योग्य दिशेला लावावे. आणि तुम्ही जर बेलपत्र घरामध्ये लावणार असाल तर ते उत्तर पूर्व दिशेला, म्हणजेच ईशान्य कोपऱ्यामध्ये लावावे. तुम्ही ते उत्तर पूर्व दिशेला लावल्याने तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न राहते. तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या कमी होतात. घराची ही दिशा खूप शुभ मानली जाते. त्यामुळे बेलपत्र लावताना या दिशेचा नक्की विचार करावा.
बेलपत्र म्हणजे धनलाभ, सकारात्मकता आणि सुरक्षा. पौराणिक कथांमध्ये असे सांगितले आहे की बेलपत्र भगवान शंकरांना खूप प्रिय आहे. श्रावणाच्या काळामध्ये जर तुम्ही बेलपत्राचे झाड योग्य ठिकाणी लावले तर महादेव प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा तुमच्यावरती राहते असे मानले जाते. तसंच या झाडाचा संबंध देवी लक्ष्मीशी सुद्धा आहे. त्यामुळे श्रावणात बेलपत्राचे झाड लावणे खूपच लाभदायक असते. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही बेलपत्राचे झाड कधीही लावू शकता, मात्र सोमवारी ते घरी आणणे खूप शुभ मानले जाते. हिंदू धर्मात सोमवार हा दिवस भगवान शंकरांना समर्पित आहे आणि या खास दिवशी तुम्ही बेलपत्राचे झाड लावले तर महादेव प्रसन्न होतात आणि प्रत्येक सोमवारी आपल्याला बेलपत्र देखील महादेवांना अर्पण तर झालेली आहे माझी पूजा वगैरे करून आणि मस्त प्रसन्न सकारात्मक वातावरण घरामध्ये होतं. तर सगळं आवरल्यानंतर आता खूप भूक लागली होती. म्हटलं चला आता स्मूदी घेऊयात. मला श्रावणातील सोमवारचा उपवास असतो, एकादशी काही मी पकडत नाही, पण आता उपवास सोडायला वेळ होता. पण मी मीठ वगैरे खात नाही. उपवास सोडतानाच मी मीठ खात असते, म्हणून म्हटलं चला स्मूदी बनवूयात मस्त हेल्दी अशी. तर रात्रीच मी हे ड्रायफ्रुट्स भिजत ठेवत असते. यामध्ये मी बरेचसे इन्ग्रेडियंट्स घालते, जसं फुटाणे किंवा मखाणे पण घालते, पण उपवास असल्याने फक्त ड्रायफ्रुट्स आणि यामध्ये केळी घातलेली आहे, 2 केळी. यामुळे खूप एनर्जी मिळते, थकवा जाणवत नाही, खूप वेळ आपलं पोट भरल्यासारखं वाटतं. यामध्ये दूध घातलं आणि हे ब्लेंडर मी नुकतंच घेतलं होतं अगारोचं, तुम्ही बघितलं असेल त्याचा रिव्ह्यू. तर त्या ब्लेंडरमध्ये बघा किती छान स्मूथ टेक्स्चरमध्ये स्मूदी रेडी होते. उपवासाच्या दिवशी थकवा घालवण्यासाठी खूपच बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.